सल्लागार मंडळ 15 दिवसात गठीत करणार. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे C2च्या शिष्टमंडळास आश्वासन. किमान वेतनात वाढ करण्याचा मार्ग खुला होणार. आज C2चे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्याध्यक्ष डॉक्टर DL कराड यांच्या नेतृत्वात C2च्या पदाधिकारी मंडळाने राज्याचे कामगार मंत्री माननीय आकाश फुंडकर यांची मंत्रालयात भेट घेऊन कामगारांच्या मागण्यांचे निवेदन दिले. सुमारे 45 उद्योगातील किमान वेतन सुधारणा हे राज्यात किमान वेतन सल्लागार मंडळ गठीत नसल्याने रखडली असल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर 15 दिवसात किमान वेतन सल्लागार मंडळ गठीत करण्यात येईल व किमान वेतनात सुधारणा करण्याच्या कामात गती देण्यात येईल असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले. या संदर्भात यापूर्वी 2 वेळेला C2च्या शिष्टमंडळाने याच मागणीसाठी कामगार मंत्री महोदयांची भेट घेऊन चर्चा केली होती. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यानंतर त्यांनी किमान वेतन सल्लागार मंडळ रद्द केले होते. तेव्हापासून मंडळ नसल्याने किमान वेतन सुधारण्याची प्रक्रिया बंद पडली होती. या संदर्भात C2ने मुंबई उच्च न्यायालयात सरकार विरोधात याचिका दाखल केली आहे व त्याच्या नोटिसा कामगार खात्यास बजावण्यात आल्या. त्यामुळे सरकारला किमान वेतन सल्लागार मंडळ गठीत करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये. या पार्श्वभूमीवर डॉक्टर कराड यांनी कामगार मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यावेळी मंत्री महोदयांनी हे आश्वासन दिले. किमान वेतन सल्लागार मंडळ अस्तित्वात आल्यानंतर सुमारे 45 प्रकारच्या उद्योगातील 30 लाखांपेक्षा जास्त कामगारांच्या किमान वेतनामध्ये सुधारणा होण्याचा मार्ग मोकळा झाला होईल. C2च्या शिष्टमंडळात डॉक्टर DL कराड यांच्या बरोबर RMAT इराणी, आनंदी अवघडे, पुष्पा पाटील, राहुल गायकवाड, युवराज पाटील यांचा समावेश होता. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज.